त्याची बजेट 9, 18, 27 आहे. कसे जाणार आहे 2026 येणारं वर्ष हे तुम्हाला 2026 ची बेरीज केली तर नंबर 1 येतो. नंबर 1 हा राजाचा आणि 9 नंबर हा सेनापती. म्हणजे 9, 18, 27 हा सेनापती म्हणून मानला जातो. राजा आणि सेनापती नक्कीच मित्र आहेत. त्यामुळे नक्कीच चांगल्या गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये होणार आहे. खूप साऱ्या चांगल्या गोष्टी म्हणजे थोडक्यात नवीन सुरुवात, नवीन जॉब, नवीन अपॉर्च्युनिटी, खूप उत्साह असणार आहे, खूप एनर्जीने तुम्ही काम करणार आहे. पण कधी कधी तुमच्या नंबरमध्ये पाहिलं जातं की जेवढ्या पटापट तुम्ही काम करता, एकदा आळस आला की मग तुम्हाला फार वेळ लागतो ती गोष्ट पुन्हा करायला. त्यामुळे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह या दोन्ही गोष्टी लक्षात ठेवा. जेवढं पटापट चांगल्या गोष्टी एनर्जीने कराल, पॉझिटिव्ह रीतीने कराल, तेवढ्यात चांगलं वर्ष जाणार आहे. जेवढं निगेटिव्ह, राग, चिडचिड अशी जर केली तर नक्कीच निगेटिव्ह गोष्टीही आयुष्यामध्ये घडतात. येणारं वर्ष तुम्हाला खूप चांगल्या संधी देणार आहे. नवीन अपॉर्च्युनिटी, ज्यांचं लग्न झालेलं नाही त्यांना सुद्धा खूप चांगल्या गोष्टी होतील. नातेसंबंधांमध्ये सुद्धा खूप चांगल्या गोष्टी होतील. पण इथे एक लक्षात ठेवायचं आहे की कधी कधी चिडचिड होते किंवा तुम्ही खूप बोलता आणि कधी कधी पटकन बोलता, त्यामुळे समोरच्या माणसांना रागही येतो. त्यामुळे थोडासा बोलण्याकडे, रागाकडे, चिडचिडकडे लक्ष तुम्हाला ठेवायचं आहे. शांतीमध्ये काम करायचं आहे. आणि कधी कधी गोंधळ करता तुम्ही, त्यामुळे गोंधळ न करता खूप चांगल्या पद्धतीने विचार करून डिसिजन घ्यायचं आहे. जे गव्हर्नमेंटची एक्झाम देणार आहेत, जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी फार सुवर्ण संधी आहे. खूप कष्ट करा, अभ्यासाकडे लक्ष द्या. चांगले योग आहेत यावर्षी. नक्कीच गव्हर्नमेंट रिलेटेड तुमची जर जॉब करायची इच्छा असेल तर तुम्हाला नक्कीच चांगल्या गोष्टी पाहायला मिळतील. जे ऑलरेडी गव्हर्नमेंटमध्ये आहे त्यांना ऑपॉर्च्युनिटी, प्रमोशन याही गोष्टी आहेत. आणि बाकीचे जे लोक आहेत त्यांना सुद्धा नवीन प्रवास दाखवतोय, त्याचबरोबर ट्रान्सफर दाखवते. नवीन काहीतरी उद्योग जर तुम्हाला करायचा असेल, नवीन बिझनेस करायचा आहे, त्याच्यामध्येही तुम्हाला चांगले योग येत आहेत. फक्त एक लक्षात ठेवा, 1 नंबर हा अग्नितत्व आहे आणि 9 सुद्धा अग्नीचाच मानला जातो. दोघांचीही अग्नी इथे प्रचंड होणार. त्यामुळे थोडंसं ब्लड प्रेशर, थोडंसं हार्ट रिलेटेड, कोलेस्ट्रॉल, ट्रायग्लिसराईड ह्याच्याकडे आपल्याला लक्ष द्यायचं आहे. टेस्ट व्यवस्थित करायचे आहेत, आरोग्याकडे लक्ष द्यायचं आहे. जेवढं तुम्ही एनर्जीने काम कराल, व्यायाम कराल, एक्सरसाइज कराल, तेव्हा सगळं छान आहे. पण जर तुम्ही या गोष्टी टाळल्या, स्पेशली 9, 18, 27 या लोकांना खूप त्रास होईल, आजारी पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे स्वतःच्या प्रकृतीकडे लक्ष द्या. चांगल्या गोष्टी होणार आहेत. उपाय जे सांगितले ते नक्की करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं, मी जे स्पेशली स्वतः क्रिस्टल ब्रेसलेट बनवलंय ते तुम्हाला हवं असेल तर नक्की घ्या. चांगलं वर्ष येणार आहे. पॉझिटिव्ह गोष्टीकडे लक्ष देऊन पॉझिटिव्ह गोष्टी करा. नक्कीच चांगल्या गोष्टी होतील. खूप चांगला काळ आलाय, कारण मागच्या वर्षी 9 नंबर होता, तोही तुमच्यासाठी योग्य होता आणि 1 पण तुमच्यासाठी नक्की चांगला आहे. ज्या मागच्या वर्षी चुका केलेल्या यावर्षी आपल्याला त्या व्यवस्थित लक्षात ठेवायच्या आहेत आणि त्या पुन्हा करायच्या नाहीत. हे वर्ष येणारं तुम्हाला सुख समृद्धीचं आणि आनंदाचं जावं. DM करा मला ब्रेसलेट हवं असेल तर. बेस्ट ऑफ लक.